हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक छोटासा ब्लॉग जो की ड्रेस रिलेटेड आहे. मी काही दिवाळीची शॉपिंग केली आहे त्याच्या रिलेटेड हा ब्लॉग आहे. सो चला तर मग पाहूया. आणखीन पहिली गोष्ट म्हटलं ना, ॲक्च्युली आम्ही घ्यायला काही तर वेगळंच गेलो होतो आणि खरेदी काही दुसऱ्याच गोष्टीची करून आलो. सो काल आम्ही गेलेलो ग्रोसरी खरेदी करायला मार्टमध्ये. तिथे ड्रेस पण असतात, पण डेली वेअरचे असे ड्रेस असतात, दुसरे काही म्हणजे फॅन्सी वगैरे नसतात. सो दिवाळीसाठी मला ऑलरेडी साडी घ्यायचीच होती, तर म्हटलं ऑलरेडी साडी आहे पण घ्यायची होती आमचं. आणि 2 दिवसांना ऑलरेडी शॉपिंग करायचं प्लॅन होतं, पण तिथे ड्रेस आवडले आणि मी ते घेऊन आले. म्हणजे मला छान वाटले आता सध्या, आणि साडी आहे पण कशाला, म्हणून मी तो ड्रेस चॉईस करून घेऊन आला. तर मग पाहूया कुठले ड्रेस आहेत. सध्या मी जास्ती शॉपिंग तर करत नाही आहे, कारण कसं आहे ना, मनू छोटी आहे आणि ती असताना म्हणजे तिला बाहेर घेऊन जाणं, घेणं हे सगळ्या गोष्टी होतच नाही आहेत. शॉपिंग करायचं वगैरे दूरच, कारण तिला नेलं तर कसं होतं, शॉपिंग करण्यामध्ये मूड ऑफच होतो, कारण तिची चिडचिड खूप करते. घरामध्ये एकदम छान असते, पण बाहेर गेलं मुलं कसं छोटे असले सगळे म्हणजे बाहेर थोडंसं चिडचिड करतातच ना, म्हणून कशाला मूड ऑफ होतो. ती चिडचिड केलं की मग यांचं पण मूड ऑफ होतो. आणखीन कसं ना, चॉईस करून घेण्यामध्ये मी जर चॉईस नाही केले, 1-2 शॉप इकडे तिकडे फिरलो असं झालं की मग त्यांचं पण मूड ऑफ होतं. त्यात मला ना निवांत असं वाटतं की ग्रोसरी घ्यायला गेलं ना, ते काही ग्रोसरी निवडेपर्यंत मी माझी काही ड्रेस वगैरे मला पाहिजे असेल तरच मी म्हणजे गरजेनुसारच घेत असते सध्या तरी. लागत नसेल तर जास्ती काही खरेदी करत नाही मी, कमीच करते गरजेनुसार. जसं जसं लागतं ना तसंच. मी ॲडव्हान्सचं काही घेऊन ठेवत नाही. काही ॲडव्हान्स माझ्याकडे ड्रेस ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण ते प्रेग्नन्सीच्या आधी मी घेतलेली पण घालणंच नाही झालं, कारण कसं कम्फर्टेबल राहायला लागतं ना प्रेग्नन्सीमध्ये. टाईट फिटिंग असे हे ड्रेसेस थोडं कसं तरी होतं, त्यामुळं मी त्यावेळेस गाऊन्स वगैरे यूज केले आहे प्रेग्नन्सीमध्ये. आणि डिलेवरीच्या नंतर पण संबंधच येत नाही, कारण तेव्हा पण कसं असतं ना की बाळांना फिडिंग हे ते गोष्टी करायच्या असतात. मला ना फिडिंगच्या ड्रेस अजिबात आवडत नाही, म्हणून मी आत्तापर्यंत एकही ड्रेस फिडिंगचा खरेदी केलेलाच नाही आहे. सो गावाकडं वगैरे जात असताना थोडीशी दिक्कत येते, म्हणजे दूध वगैरे पाजवायचं असलं ना तर थोडीशी दिक्कत येते, पण मी करते मॅनेज कसं बसं. एवढं काही नाही आहे. ते ड्रेस मला सूटच नाही होत, मला अजिबात पसंत येतच नाहीत, म्हणून मी त्या ड्रेस खरेदीच नाही करत. आणि गाऊन जरी खरेदी केलं ना तर मी बटनचे करते. चेनचे गाऊन मी खरेदी करतच नाही, मला आवडतच नाही. ते एकदम घाण दिसतात. एकतर आपली म्हणजे मी असं दिसायला स्लिम आहे आणि ते गाऊन घातलं ना की खरंच खूप मला तर आवडतच नाही टोटलीमध्ये. सो बघूया तर मग, ठीक आहे. तर हा वाला ड्रेस आहे जो की मी काल खरेदी केलेला. 2च घेतली आहे मी, जास्तीची काही नाही घेतली. सो हा वाला ड्रेस आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सिंपल आहे. ही आणखीन हा असा थोडासा नेक, समोरचा नेक आहे, आणि बॅकला तर सिंपल, आणि स्लीव्ज असे लॉंगवाले आहेत. आणि राहिलं तर मला ना हा डिझाईन जो की लास्टवाला हा डिझाईन आहे ना, तो खूप खूप आवडलेला आहे, बघू शकता तुम्ही. सो हा डिझाईन पाहून मला हा टॉप खूप आवडला. आणखीन मी घ्यायचं ठरवलं. मी ह्यांना आधी विचारले की हा टॉप मी घेणार आहे, तर ते ठीक आहे बोलले. ते आधी मला बोललेले ड्रेस घ्यायचं की साडी, तर ठीक आहे, मला साडी सध्या तर काही लागणार नाही आहे. साडी मला जास्ती वापरतच येत नाही. मला साडी ना खरंच घालायला जास्ती म्हणजे आवडतं घातल्यानंतर, पण असं नाही का निवांत बसून राहायचं, काही काम वगैरे करायचं नको असं वाटतं. पण लहान बाळ असले की ना चिडचिड होतं. साडी घालणं आणि काम करणं हे दोन्ही गोष्टी मला तरी शक्य नाही आहे. बाकी बायका हँडल करतात, पण मला तर खरंच करणं होतच नाही, येतच नाही. मला खूप चिडचिड होते माझी पण. त्यामुळं ना आपला ड्रेसच बरा, असं माझं तर म्हणणं आहे माझ्यासाठी. सो हा असा वाला ड्रेस आहे, बघू शकता. छान आहे, एकदम कॉटनचा आहे, कम्फर्टेबल पण आहे. मला बघितलं हा ड्रेस आवडला आणि मी घ्यायचं ठरवलं. घालून बघितले, पण थोडंसं ना पातळ आहे कपडा, पण धुल्यानंतर ना हा भरीव होतो, एकदम जाड होतो. सो घालून ट्रायल रूम असतात ना, तिकडे मी ट्रायल करून पाहिले. भारी पण छान पण वाटत होता. तो हा मी घेतला. ठीक आहे, तर कसं वाटलं नक्की सांगा. त्यानंतर हा वाला पण मी कालच, म्हणजे 2च तुम्हाला आधी बोलले ना की 2च ड्रेस मी खरेदी केले आहे काल. तो हा वाला ॲक्च्युली ना माझ्याकडे असा नेकचा ड्रेस नाही आहे. हा जो असा आला आहे ना, असं समोर वर्क, म्हणजे असं फुल असं नाही आहे माझ्याकडे. हा पण छान वाटला. ऑलरेडी माझं बजेट होतं की 1200पर्यंतची साडी घ्यायची, मग त्यात 2 ड्रेस येत आहेत, तर ठीक आहे. पण एवढं काही नाही, 1000पर्यंत काही बजेट नाही गेला, कमी बसला त्यापेक्षाही. त्याचा
बेनिफिट यांना झाला, पण याच्यावर लेगिन्स वगैरे लागतील ना तर त्याच्यातून मी काढून घेईलच. सो असा हा त्याचा नेक्स्ट आहे. आणि मी शक्यतो ना सध्या फक्त लॉंग स्लीवचेच ड्रेस घालत आहे, म्हणजे 3/4 स्लीवचे ड्रेस. मी शॉर्ट मला ते कसं आता खूप दिवसानंतर घातलं तर ना सूटच नाही होत, म्हणून मी सध्या तरी हा असेवाले 3/4च्या स्लीवचे ड्रेस घालत आहे. टोटली माझ्याकडे जेवढे ड्रेस आहेत ना सध्या सांगते पूर्ण असेवालेच आहेत ह्या स्लीवचे, आणि राऊंड असलेले म्हणजे कटचे पण घालते दोन्ही, पण स्लीव्ज म्हणाल तर हे वालेच. कारण ते शॉर्ट स्लीवचे मला आता कसं तर म्हणजे लहान मुलीसारखं कॉलेज गर्लसारखं असं पण घातलं तर छान दिसतात, रेग्युलर आपण घालत गेलो तर. आता कसं आहे ना, काही दिवसापासून मी हेच घालत आहे, तर हेच मला सध्या सूट होतात असं मला वाटत आहे. ठीक आहे, तर हा असा आहे. आणि कापड खूप भरीव आहे, हा खूप म्हणजे खूप भारी कापड आहे. त्याच्यापेक्षा हा कापड आहे, हा दिसायला एकदम उठून नाही दिसला तरी ना घातलं तर खूप खूप कम्फर्टेबल आहे हा वाला. मी बोलले ना की हा घेतल्यानंतर बघितल्यानंतर आवडला, पण घातल्यानंतर ना ह्याच्यापेक्षाही मला हा खूप आवडला. खूप म्हणजे एकदम स्मूथ दिसायला, पण एकदम नाजूक असं भारी दिसत आहे हा वाला. मी घातलं तर याच्यावर पण व्हिडिओ बनवेन. मला तरी खूप आवडला, कम्फर्टेबल एकदम मऊ मऊ, म्हणजे हलकं पण मऊ पण आणि कापड भरीव पण आहे. सो हा वाला मला खूप छान दिसला. सो कसं वाटलं हा पण नक्की सांगा. तर हे झाली माझी कालची शॉपिंग, एवढीच बरं का. मी मुलांना पण घ्यायचं म्हटलं तर तिथं फक्त टी शर्ट पॅन्ट अवेलेबल होते, मग दुसरे काही गोष्टी मी तिथं मुलांसाठी खरेदी नाही केली, कारण टी शर्ट पॅन्ट ना मी शक्यतो जसं जसं लागतात ना तसंच घेत जाते, एक्स्ट्राचे नाही घेत. कारण मुलं वाढत आता म्हणू तर ना 9 महिन्याचीच आहे. सो तिला म्हणजे 1-2 महिन्यानंतर परत 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 असं चेंज होत असतं ना, त्याला आता आलेले कपडे आणि 2 महिन्यामध्ये नाही येत व्यवस्थित, म्हणून मी शक्यतो तिला 2-3 महिन्यांना एकदा टी शर्ट पॅन्ट असं घेत असते, 1-2 जोडी जास्ती, म्हणजे जसं जसं गरजेनुसारच मी घेत असते. राहिला आदितीला पण टी शर्ट पॅन्ट वगैरे सध्या तरी आहेत, म्हणून मी घेतले नाहीत. मी तिथूनच आणते तिला टी शर्ट पॅन्ट वगैरे घ्यायचं असेल तरी. तिला दिवाळीसाठी ड्रेस घ्यायचे आहेत, मी ते घेतल्यानंतर त्याचं पण व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करीन. तर हा वाला टॉप, आणखीन हा वाला, हे जो आहेत ना आम्ही डीमार्टला गेलो होतो तेव्हा घेतलेले. हा शॉर्ट टॉप आहेत, कटचे नाही आहेत, हे राऊंड आहेत. सो रेग्युलर वेअरसाठी मी हे घेतले आहे. साईजचं कसं आहे ना, तर एक्सेल साईज, सो तिथे मीडियम साईज अवेलेबल नव्हते. आणखीन मीडियम साईज जरी घेतलं ना मला स्टिचिंग करावंच लागेल, बिना स्टिचिंग करता मला ते साईज बसतच नाही, तर कंपल्सरी मला स्टिचिंग करावंच लागेल. कारण कसं होतं ना, मी थोडी अशी स्लिम आहे, बारीक आहे, म्हणून मला मीडियम साईज पण असं लूज होतात, म्हणून स्टिचिंग. तर चला ठीक आहे, आवडला होता आणि कमी बजेटमध्ये पण बसत होता, म्हणजे कमी पैशामध्ये 200ला काहीतरी मी हा टॉप घेतला आहे, हा वाला आणि हा वाला, जो की एकच क्लॉथ एकच वेळेस मी खरेदी केले आहेत. छान आहेत, म्हणजे आपण जीन्सवर पण वेअर करू शकतो, नाही तर घरी रेग्युलर वेअरला पण छान आहेत. मी शक्यतो हा रेग्युलर वेअरलाच घेतला आहे. हा घेऊन 1-2 महिने झाला बहुतेक. सो हे मी यूज करायचं राहून गेलं. आता सध्या काय ना असेवाले मी यूज नाही करू शकत घरी, कारण फिडिंग वगैरे करायचं आहे म्हणून. सो कसा वाटला नक्की सांगा. त्यानंतर हा वाला, ह्याची गंमत अशी आहे ना की हा टॉप माझ्याकडे आहे, मी हेच विसरून गेले. कसं आहे ना, मी हा जो तुम्हाला आधी शेअर केलं ना, हा वाला आणि हा वाला कलर एकदम सेम, पूर्ण म्हणजे कसलाच डिफरंट नाही आहे कलरमध्ये. जरी एकत्र ठेवलं ना तर हा एकच टॉप आहे असं वाटतं आपल्याला. हे बघा, कलर पूर्णपणे सेम आहे. हा टॉप ना मी घेऊन 2 वर्ष झालं. कसं आहे ना, हा टॉप माझ्याकडे आहे हेच मी विसरले आहे, कारण मनूच्या प्रेग्नेन्सीच्या आधीच मी घेतली होती हे टॉप घालायचं म्हणून. मग त्यानंतर प्रेग्नेन्सी राहिली, जीन्स हे ते तर घालू नाही शकत. हा जीन्स टॉप आहे शॉर्ट, आणि तो वाला लॉंग आहे. सो छान आहे, एकदम मस्त आहे. हा टॉप पण छान आहे, कम्फर्टेबल. मी सध्या असं फॅशन हे ते गोष्टी नाही बघत, ते अंगाला किती कम्फर्टेबल आहेत ना हे माझ्यासाठी जास्त गरजेचं असतं, म्हणून हा मी तेव्हा खरेदी केलेला. पण कसं आहे ना, हा टॉप पण मी जास्त म्हणजे टॉप्स वगैरे डीमार्ट असंच करते, तिकडेच घेते मी. सो हा पण डीमार्टमध्येच घेतलेला आहे. पण हा टॉप आहे माझ्याकडे, विसरले होते मी, काल कपाट काढले. हे छोटासा, म्हणजे घडी जरी करून दिलं तर इतकीशी घडी बसते त्याच्याने, ते मध्ये राहिला होता, मी बघितलेच नाही 2 वर्ष टोटली. घरी आल्यानंतर काल अचानक तो मला दिसला, हा टॉप काढून बघितले, अरे हा कलर तर माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर ठीक आहे, हरकत नाही. कारण तो झाला लॉंगवाला, हा झाला शॉर्टवाला, तर एवढं काही हरकत नाही आहे. चला, सध्या जीन्स वगैरे तर मी काही घालत नाही आहे, म्हणून
आहे, नाही वाटत त्याची गरज. हे जितके टॉप आहेत ना सगळ्यांना मला स्टिचिंग करायची आहे. मी आणखीन एक काही टॉपची स्टिचिंग केलेली नाही. सो ठीक आहे. त्यानंतर हा वाला ड्रेस जो की मी गावाकडे गेले होते तेव्हा बिदरमध्ये घेतले होते. लॉंग आहे, हा कलर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. छान आहे, ओके. हा पण लूजच आहे, ह्याला पण टाईट फिटिंग करायची गरज आहे. लॉंग आहे, कटचा आहे. हे जितके दाखवलेत ना तो कटचे नाही आहेत. हा वाला जो आहे ना कटचा टॉप आहे. छान आहे हा पण, ओके मस्त आहे. हे कुठे घेतलेलं म्हटलं तर बिदरमध्ये घेतलेला आम्ही. ॲक्च्युली हा टॉपची गंमत काय म्हटलं तर मी हे टॉप घ्यायचं काय प्लॅनिंग वगैरे नव्हता आमचा. कसं झालं ना, आदितीसाठी आम्ही ड्रेस सर्च करत होतो. आदितीला बघण्यासाठी आम्ही त्या शॉपमध्ये गेलेलो, पण आदितीला ज्या प्रकारचे ड्रेस पाहिजे होते ना तिथे ते तर अवेलेबल नव्हते. मग दुसरे हे असे टॉप खरेदी करत होते तेव्हा काहीतरी सेल लागला होता. आषाढ महिना होता तेव्हा आषाढ महिन्याचा सेल लागलेला होता. सो त्या सेलमध्ये हा टॉप 300ला, त्यावरती ही वाली पॅन्ट. ॲक्च्युली ही पॅन्ट आहे, खूप सुंदर आहे ही पॅन्ट. क्लॉथ पण एवढं कम्फर्टेबल आहे ना, खूप कम्फर्टेबल, एकदम कॉटन, छान असं कॉटन आहे. आणि हा वाला डिझाईन अशावाला माझ्याकडे एक पण अवेलेबल नव्हता. सो मी दुसऱ्याकडे काही जण म्हणजे दुसरे घातलेलं बघितलेलं आणि मला हा आवडला होता त्यांच्यावर, म्हणून मला पण असा विचार येत होता की हा असेवाले घ्यायचे आहेत आपल्याला ड्रेस. मग तिथं हा ड्रेस मला एवढा नाही आवडला, पण ह्या पॅन्टमुळे मी हे ड्रेस खरेदी केले. आणि हा प्लॅनच नव्हता की ड्रेस खरेदी करायचा आहे. सो दुसरे घेत होते, कमी प्राईसमध्ये पण येत होता आमच्याकडे. हे ड्रेस हैदराबादमध्ये घ्यायचं झालं तर स्ट्रीट मार्केटमध्ये वगैरे आपण घेतलं तरी याचं प्राईस आपल्याला 500 अबावच बसून जातं. तिथं मिळत होतं 300ला, म्हणून मी हा पण घेऊन दिला ह्या पॅन्टसाठी. कारण जिथे टॉप खूप छान होते ना तर तिथे पॅन्ट एवढे भारी नाही आले होते. तर आणि हा विचार पण केला की हा वाला मी दुसऱ्या टॉपवर पण यूज, कारण व्हाईट, क्रीम कलर, आणखीन गोल्डन जो असतात ना ते वाले, किंवा ब्लॅक जो आहेत ना बाकी ड्रेसवर पण आपण मॅचिंग करू शकतो, एवढं काही हरकत नाही आहे थोडा जरी रंग असला तरी. म्हणून मी काय केलं, हा वाला हा पॅन्टसाठी ना हा ड्रेस पण घेऊन दिला. तर हा पण मस्त आहे, हा घातला तरी छान वाटतं. आणि मी ऑलरेडी हा तर टॉप एकदाही यूज नाही केलेला, पण हा वाला जो आहे ना मी पॅन्ट यूज केलेला आहे 1-2दा वेळ, काहीतरी दुसऱ्या ड्रेसवर. छान दिसत होता, कम्फर्टेबल कापड आहे, ठीक आहे. तर चला मग आजचा ड्रेसेस वगैरे कसे वाटले नक्की सांगा. त्यानंतर कसं आहे ना, ब्लॉग मी सध्या मनू छोटी आहे, ब्लॉग बनवायचं म्हणजे डेली ब्लॉग वगैरे बनवायचं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम येत आहे, कारण ती मध्ये येते. ती झोपलं की नाच मला ब्लॉग बनवावं लागतं. आधी ती तर स्कूलला जाते, एवढं काही हरकत नाही आहे, ठीक आहे. सो थोडं तिला मॅनेज करत ब्लॉग बनवणं म्हणजे थोडंसं कठीण जात आहे. तरी मी नक्की इथून पुढे माझे डेली ब्लॉग्स, आणखीन काही जो डेली रुटीनमध्ये आम्ही काय करतो आणि त्यात मनोची मस्ती पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो मला पण काही ग्रो करून दाखवायचं आहे माझं चॅनल, मला पण काहीतरी करायचं आहे. सो तुम्ही नक्की सपोर्ट करा, हे तुमच्याशिवाय तर साध्य नाही आहे. सो चॅनल व्हिडिओ बघत राहा, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढे माझे डेली ब्लॉग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ तर नक्कीच येतील. लॉंग व्हिडिओचं झालं तर मी जसं वेळ भेटेल ना तसं नक्की टाकत जाईल, ठीक आहे. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. चलो बाय.